सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज या ब्लॉग मध्ये खूप 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 जास्त खुश आहे बिकॉज बिकॉज सांगू तुम्हाला, बिकॉज मला माझ्या लाईफ मधलं फर्स्ट PR रिसीव्ह झाला आहे. तर मी तुमच्यासोबत अनबॉक्सिंग करणार आहे, कारण की सगळ्यात पहिला मी जसं मला रिसीव्ह झालं ना तसं मी रेडी होऊन मस्त ब्लॉग करायला स्टार्ट केला. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की हे कोणत्या ब्रँडचं आहे, बार्टर आहे, पेड आहे. तर या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. तर चला चला फटाफट चालू करूया आपण ब्लॉग. सो गाईज, इन डिटेल या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगते की मला कसं अप्रोच केलं, ब्रँड नेम सगळं सगळं सगळं. तर स्टार्टिंगला मी ना इंस्टाग्राम असं नॉर्मली जसं रोज स्क्रोल करते तसं स्क्रोल करत होते. तर मला एक DM आला की आर यू इंटरेस्टेड इन कोलॅबरेशन. सो मी त्यांना मी पहिला पुरं वाचलं. तर ती आयडी जी होती ना, ती आयडी प्रायव्हेट आयडी होती. तर मी त्याच्यावर ट्रस्ट नाही ठेवला. तर मी तिला विचारलं, मी असं बोलली की येस. तर तिने ना मला डिटेल्स पाठवले की असं असं आहे. तर मी तिला पहिला अवेअर केलं की मला तू मेल कर. तर मी तिला माझी मेल आयडी शेअर केली. मेल आयडी शेअर केल्यानंतर तिने मला विदिन 2 मिनिट्स मध्ये सगळं डिटेल्स पाठवलं. तर त्या मेलमध्ये सगळं होतं, म्हणजे कोणता ब्रँड आहे, काय बार्टर आहे, काय काय सगळं सगळं. तर त्यांनी मला सांगितलं की तुमचं माझ्या लाईफ मधलं पण एक फर्स्ट कोलॅबरेशन होतं. तर मला आयडिया नव्हती. तर मी त्यांना बोलली की तुम्ही मला तुमचे डिटेल्स शेअर केला. तर डिटेल्स जर मी केले, रीड केले, तर मला ओके वाटलं. बिकॉज ही जी ब्रँड होता, म्हणजे जो ब्रँड होता ना, जो ट्रस्टेड ब्रँड आहे आणि आय थिंक पुऱ्या इंडियामध्ये आहे तो ब्रँड. तर मी त्यांना आहे ना मेल बोलली की ठीक आहे, मी तुम्हाला कळवते. आणि मग नंतरला मी ना मेल ड्राफ्ट केला आणि तिला मेल केला. ठीक आहे. तर तिने तो मेल रिसीव्ह झाल्यानंतरला मला 3-4 दिवसानंतरला मी बोलली अजून मला रिवॉर्ड नाही आलं. तर मी परत तिला मेल केला की मेलचं काय, म्हणजे काय झालं असं, म्हणजे ड्राफ्ट मध्ये म्हणजे मेल कन्व्हर्सेशनच झालं आमचं. तर ती बोलली की मी माझ्या टीमला फॉरवर्ड केलंय, तर आपलं बघूया, होऊ शकतं. तर तुम्ही वेट करा. तर मी वेट केला. तर त्याच्यानंतरला मला आय थिंक 10 डेज नंतर मला एक रॅन्डम कॉल येतो 2-3 वाजता की तुमचं पार्सल आहे. तर मी बोलली की मी तर काय ऑर्डर केलंच नाही. आणि बिकॉज कसं आपल्याला माहित असतं की आपलं पार्सल केव्हा येणार आहे का. तर त्यांनी मला हे केलं की तुमचं पार्सल आलंय. तर मी त्यांना थोडी बोलली की माझं पार्सल आहेच नाही. तर बोलले की तुम्ही एकदा बघा, चेक करा. तर मग ते पार्सलवाला आला. मी जेव्हा रिसीव्ह केलं, म्हणजे मी बघितलं, तर ते अपोलोचं होतं. म्हणजे जो ब्रँडने मला पिच केला आहे, लॉरियल पॅरिस, त्यांचे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. तर ला रोशे-पोसे कंपनी आहे ही, डर्मेटोलॉजिस्ट टेस्टेड आहे. आणि ह्याचं ना गाईज मी जेव्हा डिटेल्स बघितले ना, तर ही खूप कॉस्टली आहे. ही एवढीशी जी स्मूथ बाम क्रीम आहे ही 3000 ची आहे, वर्थ ₹3000 ची आहे. आणि गाईज मी हे ना दोनदाच हे केलं, पण त्याची जी टेक्स्चर आहे तो लाईट वेट आहे, खूप चांगला आहे. तर मला आवडलं की मी बोली फर्स्टच येतं, तर ऑब्व्हियसली फर्स्ट पेड तर येणार नाही. तर मी बार्टरसाठी त्यांना हो बोलले. आणि मग त्यांच्यानी माझं कॉन्व्हर्सेशन झालं की तुम्ही स्क्रिप्ट रेडी, म्हणजे स्क्रिप्ट वगैरे सगळं रेडी करा आणि तुम्ही मला डिटेल्स पाठवा. तर मी माझी स्क्रिप्ट रेडी केली. आणि ते कसं असतं, जेव्हा स्क्रिप्ट तुम्ही पाठवता त्यांना समोरच्यांना, तर त्यांना समजतं की तुमची काय थिंकिंग आहे प्रोडक्ट विषयी. ते लोक बघतात की तुम्ही किती विचार करता. तर मी स्क्रिप्ट आहे ना खूप छान, मी ना इथे पॉपअप करेल की मी स्क्रिप्ट कशी बनवली. मी नोट्स मध्ये बनवली होती, म्हणजे ओपनिंग, परत डिलिव्हरीचं सगळं, डिलिव्हरी कशी होते वगैरे सगळं सगळं, परत ह्याचं प्रोडक्ट विषयी सगळं इन डिटेल मध्ये त्यांना पाठवलं. तर गाईज मी तुम्हाला सांगते, मी आज पाठवलं, नेक्स्ट डे मला काहीच चेंजेस करायला नाही बोलले. ते बोलले की तुमची स्क्रिप्ट खूप छान आहे, तर तुम्ही तीच कंटिन्यू करा. आणि विदिन, म्हणजे आम्हाला एक टाइम लिमिट दिला होता, त्या टाइम लिमिट मध्ये तुम्ही मला पाठवा. तर मग मी ती व्हिडिओ वगैरे शूट करायला, म्हणजे मी व्हिडिओ शूट केला आणि त्यांना सेंड केलं. तर आता बघू त्यांचा काय रिप्लाय येतो, म्हणजे अजून आला तर नाहीये. बिकॉज मी तुम्हाला सांगू, मी थोड्या वेळ पूर्वीच शूट केला आहे आणि एडिट पण केला आहे. तर गाईज मी जेव्हा लाईफ मध्ये कसं असतं ना, तुम्हाला लाईफ मध्ये तुमचा जो कम्फर्ट झोन आहे त्या रिलेटेडच जर तुम्हाला गोष्टी करायला असेल ना, तर तुम्ही एकदम फ्री होऊन त्या गोष्टी करतात. आणि माझ्या लाईफ मध्ये सध्या
जरी खूप म्हणजे मी खूप बोलतात ना की खूप डेज पासून मी सोशल मीडियावर आहे, पण मी कधी विचार पण नव्हता केला की मी हे सगळं करेन. कारण मी म्हणजे असं नाही की मला व्ह्यूज नाही, माझ्या ऑलमोस्ट व्हिडिओजला व्ह्यूज खूप छान जातात, पण मी हे सगळं विचारच नव्हता केला की मी असं करेन. तर मला डायरेक्टली इनबॉक्स म्हणजे डीएम आला, तर मी त्यांना हो बोलते. तर मला हा लाईफ मधला फर्स्ट पीआर भेटला आहे. आणि गाईज मी आता मे बी विचार करेन की हे सगळं कंटिन्यू करायचं. लाईफ मध्ये कसं असतं, खूप स्ट्रगल्स असतात आणि पर्सनल इश्यू पण असतात, पण ते सगळं ओव्हरकम करून तुम्ही तुमच्यावर वर्क करतायत, तर खूप चांगलं आहे. सो मी तुम्हाला क्रीम दाखवते. ला रोशी पोझिलची ही क्रीम आहे. पॅकेजिंग बघा, खूप छान आहे. आणि ही जी क्रीम आहे ना ती स्मूथिंग बाम आहे. तुम्ही लिप्सला पण लावू शकता, ज्यांना ऍक्ने प्रॉब्लेम असतो ते पण लावू शकतात. म्हणजे ही खूप ऑल ओव्हर म्हणजे बोलतात ना कुठेही तुम्हाला भेटून जाणार. ही अपोलो 24/7 करून एक ऍप आहे, त्याच्यावर पण भेटेल, किंवा तुम्ही अपोलोचे मेडिकल्स माहितीच असेल तुम्हाला, तर त्यामध्ये पण हे तुम्हाला भेटून जाणार. तर ही फर्स्ट होता माझा एक्सपिरियन्स, आणि माझा एक्सपिरियन्स खूप 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 जास्त छान होता. आणि जेव्हा मी शूट करत होती तेव्हा मी खूप नर्वस होती गाईज, पण आता मला थोडा कॉन्फिडन्स आला आहे. तर मी तुम्हाला म्हणजे बोलतात ना की जर तुम्हाला अशी कोणती चान्स भेटत असेल तर गाईज तुम्ही लिटरली ते तुम्ही चान्स केला म्हणजे तुम्ही वर्क केलं पाहिजे त्याच्यावरती. तर दॅट्स ऑल, हेच मला तुम्हाला शेअर करायचं होतं. सो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.